आपण पाहताय महायोद्धा न्यूज आणि वेळ झालीये आजच्या प्राईम मुद्द्याची, महायोद्धा प्राईम टाइमची। आता गोड गुळगुळीत चाय बिस्कुट नाही तर तिखट आणि जळजळीत बेधडक विश्लेषण सुरू होतोय आजचा प्राईम पंच। नमस्कार, मी सचिन सुपेकर, आपलं स्वागत आहे प्राईम पंच मध्ये। अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणात आज असा काही पंच बसलाय की त्याचे हादरे थेट मुंबईपर्यंत पोहोचलेत। नगर परिषद निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत। या निवडणुकीत अहिल्यानगर जिल्ह्यातून 12 नगर परिषदा आणि 1 नगर पंचायत असं मिळून एकूण 289 नगरसेवक निवडून दिले जाणार होते। आणि आता उत्तर नगरचा सुभेदार कोण या प्रश्नाचं उत्तर जनतेनं मतपेटीतून स्पष्ट दिलंय। आज 21 डिसेंबर ही तारीख नगरच्या राजकारणात केवळ आकड्यांसाठी नाही तर कोणाचं वर्चस्व अभेद्य आहे आणि कोणाचं पाणी जोखलं गेलंय हे सांगण्यासाठी लक्षात राहील। ही तारीख नगरच्या राजकारणात केवळ निकाल म्हणून नाही तर बदला आणि वर्चस्व म्हणून नोंदवली जाणार आहे। ज्या 12 नगरपालिकांना आपण मिनी विधानसभा म्हणत होतो त्याचं चित्र आता स्पष्ट झालंय। सुरुवात करूया जागतिक तीर्थक्षेत्र शिर्डीतून। इथे केवळ सत्ता नाही तर प्रतिष्ठेची लढाई होती। राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलंय की साई नगरीवर त्यांची पकड किती घट्ट आहे। शिर्डी नगर परिषदेत विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली महायुतीनं 23 पैकी तब्बल 20 जागा जिंकून विरोधकांचा पुरता धुव्वा उडवलाय। उरलेल्या फक्त 3 जागांवरच अपक्षांना समाधान मानावं लागलंय। पण सर्वात मोठा विजय आहे तो नगराध्यक्ष पदाचा। जयश्री विष्णू थोरात या नगराध्यक्ष म्हणून विजयी झाल्यात। 3500 कोटींचा विकास आराखडा आणि केंद्र तसेच राज्याच्या निधीचा धडाका मतदारांनी मान्य केलाय, हेच हे निकाल सांगतायत। आता वळूया संगमनेरकडे, जिथं आमदार अमोल खताळ यांनी थोरातांच्या गडाला सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला होता। पण संगमनेरच्या मतदारांनी तांबे थोरात या नावावर अभूतपूर्व विश्वास दाखवलाय। नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत मैथिली सत्यजित तांबे यांनी 16,408 मतांच्या प्रचंड फरकानं विजय मिळवलाय। नगरसेवकांच्या 30 जागांपैकी सत्यजित तांबे यांच्या संगमनेर सेवा समितीनं 27 जागांवर गुलाल उधळलाय। शिवसेनेचे अमोल खताळ यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सभा घेऊन सुद्धा केवळ एकाच जागेवर समाधान मानावं लागलंय, तर 2 जागा अपक्षांकडे गेल्यात। संगमनेरच्या राजकारणात हा निकाल म्हणजे विरोधकांसाठी एक मोठा इशारा आहे। राहत्याची कथाही काही वेगळी नाही। विखे पाटील यांनी आपल्या या बालेकिल्ल्यात विरोधकांना डोकं वर काढायलाही जागा दिली नाही। डॉक्टर स्वाधीन गाडेकर हे नगराध्यक्ष म्हणून बहुमताने विजयी झालेत। 20 पैकी 19 जागांवर विखे पाटील गटाने विजय मिळवून महायुतीचं वर्चस्व अबाधित राखलंय। शिर्डी आणि राहता या दोन्ही पालिका विखे पाटलांच्या ताब्यात जाणं ही त्यांच्या संघटन कौशल्याची मोठी पावती आहे। सगळ्यात जास्त धडधड वाढवणारा निकाल लागला तो कोपरगावात। काळे विरुद्ध कोल्हे या संघर्षात यंदा कोल्हे गटानं बाजी मारली आहे। नगराध्यक्ष पदासाठी कोल्हे गटाच्या पराग संधान यांनी केवळ 400 मतांच्या निसटत्या फरकानं ऐतिहासिक विजय मिळवलाय। 30 जागांच्या या पालिकेत कोल्हे गटाला 19 जागा मिळाल्या तर आमदार आशुतोष काळे यांच्या गटाला 11 जागांवर समाधान मानावं लागलंय। कोपरगावच्या सत्तेत झालेलं हे परिवर्तन उत्तर नगरच्या राजकारणाची नवी दिशा ठरवणार आहे। व्यापारी पेठ श्रीरामपूरमध्ये ससाणे गटाने आपली पकड पुन्हा एकदा सिद्ध केली आहे। काँग्रेसचे करण ससाणे हे नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विजयी ठरलेत। त्रिकोणी संघर्षात ससाणे यांनी मारलेली ही मुसंडी श्रीरामपूरच्या राजकारणात त्यांचं स्थान किती महत्त्वाचं आहे हे अधोरेखित करतं। शहराचे प्रलंबित प्रश्न सोडवण्याची जबाबदारी आता ससाणे गटाच्या खांद्यावर आली आहे। तर हे होते उत्तर नगरचे 6 प्रमुख बालेकिल्ले। पण उर्वरित 6 नगरपालिकात काय झालं तर त्याचाही संक्षिप्त आढावा घेऊया। नेवास्यामध्ये शंकरराव गडाख यांच्या नगरसेवकांचा गड आला, पण नगराध्यक्षपदी महायुतीचा सिंह निवडून आलाय। गडाखांचे 10 नगरसेवक विजयी झाले असले तरी नगराध्यक्षपदी विरोधकांनी बाजी मारली आहे। इथं शिंदे गटाच्या डॉक्टर करणसिंग घुले यांच्या गळ्यात नगराध्यक्षपदाची माळ पडली आहे। देवळाली प्रवरात माजी आमदार चंद्रशेखर कदम यांच्या नेतृत्वाखाली भाजपने सत्ता राखली असून सत्यजित कदम नगराध्यक्ष बनले आहेत।
इथं 14 जागा भाजपनं जिंकल्यात. पाथर्डीमध्ये मृत्युंजय गर्जे यांच्या वारशावर भाजपने आपली मजबूत पकड ठेवत विजय मिळवलाय. राहुरीमध्ये तनपुरे गटाने आपली सत्ता टिकवण्यात यश मिळवलं असून भाऊसाहेब मोरे नगराध्यक्षपदी विजयी झालेत. जामखेडमध्ये रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यातील प्रतिष्ठा पणाला लागली होती, जिथं भाजपचे प्रांजल चिंतामणी नगराध्यक्षपदी विजयी झालेत. शेवगावला भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवारांची यांच्यातील अंतर्गत चुरशीनंतर स्थानिक आघाड्यांनी मोठी चुरस निर्माण केली होती. शेवगावमध्ये शिंदे गटाच्या माया अरुण मुंडे या नगराध्यक्षपदी निवडून आल्यात. एकूणच काय तर अहिल्यानगर जिल्ह्यात 12 पैकी 9 नगराध्यक्ष भाजपचे, 1 काँग्रेसचा तर 2 स्थानिक आघाड्यांचे निवडून आलेत. मित्रांनो, आजचा हा निकाल काय सांगतो? पहिली गोष्ट, उत्तर नगरमध्ये राधाकृष्ण विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात या दोन्ही दिग्गजांनी आपापल्या बालेकिल्ल्यात आपले वर्चस्व केवळ टिकवलं नाही तर ते अधिक मजबूत केलंय. दुसरी गोष्ट, कोपरगावातील कोल्हे गटाचा विजय हा सत्तेला चॅलेंज करणारा ठरलाय. आणि तिसरी गोष्ट, जनतेतून नगराध्यक्ष निवडण्याचा हा निर्णय स्थानिक घराण्यांचा जे घराणी आहेत ठिकठिकाणची त्यांच्या मुळावर उठण्याऐवजी त्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करणारा ठरलाय. 3,500 कोटींचे निधी असोत किंवा 10,000 मतांच्या आघाडीची भाषा, शेवटी जनतेनं त्याच हाताला कौल दिलाय ज्यानं विकास आणि विश्वासाचं राजकारण केलंय. तर आता उत्तर नगरचा किंग पण ठरलाय आणि सुभेदारही निश्चित झालेत. या निकालांचं नगर परिषद निहाय विश्लेषण आपण करणार आहोतच. त्यामुळे पाहत रहा महायोद्धा न्यूज. धन्यवाद.